नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी सहकार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण 12वी सहकार या विषयाचं प्रकरण 7वं सुरू केलं होतं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे सहकार विषयाच्या 12वीच्या पुस्तकातलं 7वं प्रकरण सुरू केलं होतं. त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आपण प्रस्तावना, अर्थ, व्याख्या आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्य एवढे मुद्दे बघितले होते. तर आजच्या व्हिडिओ क्रमांक 2मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाग 2 या व्हिडिओमध्ये आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या अभ्यासायच्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कोणत्या समस्या येतात, आपल्या कार्यकर्त्यांना अडचणी येतात, त्या समस्या आपल्याला पाहायच्या आहेत. त्या समस्यांमध्ये दिलेलं आहे की एखादी सहकारी संस्था जेव्हा मोठ्या प्रमाणावर कार्य करते तेव्हा तिच्या कार्यपद्धतीमध्ये काही समस्या निर्माण होतात. त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवर अनेक प्रकारची कार्य करत असली तरी तिच्या कार्यपद्धतीत पुढीलप्रमाणे अडचणी येतात. कोणकोणत्या अडचणी येतात ते पाहायचं आहे आपल्याला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या किंवा अडचणी. पहिली समस्या किंवा अडचण आहे अपुरं भांडवल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं पहिली समस्या आहे अपुरं भांडवल. कोणत्याही बँकेचं किंवा संस्थेचं प्रमुख समस्या असते ही सहकारी संस्थेची की प्रत्येक सहकारी संस्थेचं जे भांडवल असते ते अपुरं असते, कमी असते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे स्वतःचे भागभांडवल ठेवी मोठ्या प्रमाणात जमा होत नाहीत. सभासद सहकारी संस्थांची वाढ आणि वाढलेल्या संख्येमुळे प्राथमिक सहकारी पतपुरवठा व इतर सहकारी संस्था यांची कर्जाची मागणी पूर्ण करता येत नाही. अपुऱ्या भांडवलामुळे सहकारी संस्थांना मागणीप्रमाणे कर्ज देऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं पहिली समस्या किंवा अडचण आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अपुरं भांडवल. कारण या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्या संस्था सभासद असतात किंवा व्यक्ती सभासद असतात या अल्प उत्पन्न गटातील असतात. स्वतःचे भांडवल यांच्याकडे नसते. त्या कारणाने पाहिजे त्या प्रमाणात कर्ज वाटप ह्या सहकारी संस्था करू शकत नाही. दुसरी समस्या या बँकेची सदोष कर्ज मंजुरीची प्रक्रिया. सदोष म्हणजे चुकीची. नियोजनाचा अभाव असल्यामुळे कर्ज मंजूर करताना संस्थांची अर्थक्षमता, परतफेड क्षमता, प्रकल्प अहवाल, संस्थेच्या प्रगतीची वाटचाल इत्यादी बाबीची सखोल चौकशी, कर्ज मागणी अर्जाची छाननी योग्य प्रकारे केली जात नाही. कर्ज मागणी अर्ज आला की सरसकट कर्ज मंजूर केली जातात. पर्यायाने दिलेली कर्ज किंवा थकीत कर्ज वसूल होत नाही. म्हणजे कर्ज मंजुरीची प्रक्रिया चुकीची आहे. नवीन माणसाला कर्ज दिलं जात नाही. जे ओळखीचे लोक आहेत, संचालकाच्या जवळील लोक आहेत, अध्यक्षाच्या जवळील लोक आहेत, अशाच संस्थांना कर्ज दिलं जातं. तर त्या आणि कर्ज देताना कर्ज परतफेडीची त्याची क्षमता आहे की नाही हे विचारात घेतलं जात नाही. घेतलेल्या कर्जाचा तो योग्य वापर करत आहे की नाही याचा विचार केला जात नाही. तर अशा पद्धतीनं या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही सदोष कर्ज मंजुरी प्रक्रिया ही दुसरी महत्त्वाची अडचण किंवा समस्या आहे. तिसरी समस्या आहे या बँकेची कर्ज मंजुरीस विलंब. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कर्ज वाटतात, परंतु कर्ज वाटताना वेळेवर शेतकऱ्याला किंवा त्या एखाद्या व्यावसायिकाला कर्ज मिळत नाही. वेळेवर मिळत नाही म्हणजे विलंब लागतो, वेळ लागतो. कर्जाची प्रक्रिया निकाली काढण्यासाठी संचालक मंडळाकडून खूप वेळ लागतो. कर्ज मंजुरीची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. कर्ज मंजुरीस विलंब लागल्यामुळे जेव्हा कर्जाची गरज असते तेव्हा कर्ज मिळत नाही. पर्यायाने शेतकरी सावकारांकडून त्वरित मिळणारे कर्ज घेतात. सभासदांचे कर्ज मागणी अर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आल्यानंतर अर्जाची छाननी, संचालक मंडळाची कर्ज मंजुरी याबाबत पूर्तता करण्यास खूप कालावधी लागतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं बँकेकडे जर अर्ज केला असेल कर्ज पाहिजे म्हणून तर तो संचालक मंडळाकडे जातो, त्याची छाननी केली जाते आणि या कालावधीत बराच वेळ लागतो. परंतु शेतकऱ्याला वेळेवर कर्ज पाहिजे असते, नाही तर त्याचं नुकसान होऊ शकते. म्हणून शेतकरी बँकेतून कर्ज न घेता सावकारांनाच प्राधान्य देतात. अशा पद्धतीनं कर्ज मंजुरीस विलंब ही सुद्धा या बँकेची एक प्रमुख समस्या किंवा अडचण आहे. चौथी समस्या आहे वाढती थकबाकी. प्रत्येक बँकेची किंवा संस्थेची ही समस्या असते की वाढती थकबाकी, दिलेलं कर्ज वेळेवर वसूल न होणे, नियोजनाचा अभाव, सदोष कर्ज वाटप पद्धती, व्यक्तिगत कर्ज वाटप इत्यादी कारणामुळे कर्ज वसुली करण्यात अडचणी येतात.
वसुलीबाबत राजकीय हस्तक्षेप होतो. परिणामी थकबाकीचे प्रमाण वाढत आहे. तसेच कर्ज घेतलेल्या सभासद संस्था कर्जाचे हप्ते नियमितपणे भरत नाहीत. पर्यायाने थकबाकी ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. म्हणजे घेतलेलं कर्ज परत न मिळणे म्हणजे थकबाकी, डुबीत होतो पैसा. तर अशा पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही एक प्रमुख समस्या आहे, वाढती थकबाकी. 5वी समस्या आहे अकार्यक्षम व्यवस्थापन. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं व्यवस्थापन हे अकार्यक्षम आहे. संचालक मंडळावर अकार्यक्षम व्यक्तींचे प्रतिनिधित्व असते. कर्मचारी वर्ग अप्रशिक्षित असतो. कर्मचारी नोकर भरतीमध्ये वशिलेबाजी असते. पदाधिकाऱ्यांचे अपुरे ज्ञान आहे, त्यांना अनुभव नाही. कर्मचारी वर्गावर राजकीय दडपण असते. सहकार तत्त्व कार्यपद्धतीची जाण कर्मचारी वर्गाला नसल्यामुळे अकार्यक्षम व्यवस्थापन होते. म्हणजे एकंदरीत दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी ज्या काही गोष्टी पाहिजे असतात, तज्ज्ञ संचालक मंडळ पाहिजे असते, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग पाहिजे असते, अनुभवी पाहिजे असते, कर्मचाऱ्यांवर कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे. तर हे या बँकेकडे आपल्याला नसल्याचं जाणवते. म्हणजे एक प्रकारे या बँकेचं व्यवस्थापन मॅनेजमेंट हे अकार्यक्षम असल्याचं आपल्या लक्षात येते. ही एक समस्या. त्यानंतर पुढची समस्या आहे अपुऱ्या ठेवी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आकर्षक व कल्पक ठेव योजना तयार करत नाही. कारण कोणत्याही ठेवीदाराला आपला पैसा जर जमा ठेवायचा असेल कोण्या बँकेकडे, तर त्याला योग्य व्याजदर मिळाला पाहिजे, तरच तो त्या बँकेमध्ये आपला पैसा जमा ठेवू शकेल. आकर्षक व्याजदर दिला जात नाही. जास्तीत जास्त वैयक्तिक ठेवी मिळविण्यासाठी त्या फारशा प्रयत्नशील दिसून येत नाही. त्यामुळे भांडवल निधीत वाढ होत नाही. ही झाली एक अपुऱ्या ठेवी. कमी ठेवी आहे, डिपॉझिट या बँकेकडे कमी आहे. 7वी समस्या आहे बँकेची कर्जावर जादा व्याजदर. व्यापारी बँकेपेक्षा या बँकेचा कर्जावरील व्याजदर जास्त असतो. त्याचबरोबर कर्ज घेत असताना कर्जदाराला काही ठराविक रक्कम कर्ज रकमेतून कपात करून ती ठेवीच्या स्वरूपात गुंतवावी लागते. त्यामुळे सभासद व बिगर सभासद या बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्जाची मागणी करीत नाही. म्हणजे कर्जाचा व्याजदर हा जास्त असतो इतर बँकेच्या तुलनेत. म्हणून सभासद किंवा शेतकरी या बँकेकडून कमी कर्ज घेताना आपल्या लक्षात येते. कर्जाची मागणीच या बँकेच्या आता उरलेली नसल्याचे दिसून येते. ही एक समस्या आहे. त्याच्या पुढची समस्या आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची राजकीय हस्तक्षेप. सहकार चळवळीमध्ये अनेक मार्गांनी राजकीय हस्तक्षेप असल्याचे सहकारी चळवळीवर त्याचा अनिष्ट परिणाम झाला आहे. कर्ज मंजूर व कर्जाची वसुली यासाठी जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केला जातो. गटबाजी, वैयक्तिक स्वार्थ, सत्ता प्रदर्शन या कारणामुळे बँकेची प्रगती योग्य दिशेने होण्यास अडथळे निर्माण होतात. तर अशा पद्धतीनं जे संचालक मंडळ असते किंवा अधिकारी वर्ग असतो यांच्यावर राजकीय हस्तक्षेप येतो. याच व्यक्तीला कर्ज मंजूर केला, त्या व्यक्तीला करू नका. जिल्ह्यातील जे राजकारण जो पक्ष सत्तेत असतो त्या पक्षातील लोकांनाच झुकत माप दिलं जातं. वैयक्तिक स्वार्थ त्या ठिकाणी येतो, सत्ताबाजी येते, गटबाजी येते. तर अशा पद्धतीनं बँकेची प्रगती योग्य तऱ्हेने होत नाही. राजकीय हस्तक्षेप आल्यामुळे अनेक अडथळे येतात. तर अशा पद्धतीने हा सुद्धा एक समस्या आहे बँकेची. राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होतो या बँकांमध्ये. 9वी समस्या आहे अपुरे देखरेख व नियंत्रण. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांवर, त्यांच्या कार्यपद्धतीवर, कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग व तपासणी अधिकारी वर्ग नाही. त्यामुळे प्रभावी देखरेख व नियंत्रण होत नाही. बँकेकडे जो स्टाफ पाहिजे असते, कर्मचारी वर्ग पाहिजे असते तज्ज्ञ हुशार, तो आता या बँकेकडे पुरेशा प्रमाणात नाही. त्यामुळे सुद्धा देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यास अडचण निर्माण होते आणि पाहिजे त्या प्रमाणात प्रगती बँक करू शकत नाही. आणि 10वी समस्या आहे असमतोल विकास. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जिल्ह्यातील सहकारी संस्थांना कर्ज वाटप करताना सर्व भागात समतोल राखत नाहीत. एखाद्या ज्या भागात खूप पैसा दिला जातो, कर्ज वाटलं जातं, तर दुसऱ्या भागात कमी कर्ज वाटप केलं जातो. हे कशामुळे होते? राजकीय हस्तक्षेपामुळे. जिल्ह्यातील काही संस्थांना अधिक कर्ज पुरवठा होतो तर काही संस्थांना अपुरा कर्ज पुरवठा होतो. त्यामुळे जिल्ह्यातील सहकाराचा समतोल विकास होत नाही. तर अशा पद्धतीनं कर्ज वाटपामध्ये असमतोल विकास या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने या 10 समस्या किंवा अडचणी या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विकासात येतानाचा आपल्या लक्षात येते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे संस्थाच्या प्रकल्पाची तांत्रिक बाजू तपासण्यासाठी तज्ज्ञ अधिकारीने अप्रशिक्षित कर्मचारी वर्ग असल्यामुळे त्यांना आधुनिक संगणक प्रणाली तंत्र अवगत झालेले नाही. त्यामुळे बँकेचे दैनंदिन कामकाज अकार्यक्षम बनते. तर अशा पद्धतीनं सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती बँकांना जर कार्यक्षम व्हायचं असेल तर त्यांनी ह्या जे 10 समस्या किंवा अडचणी दिल्या आहेत यावर मात केली पाहिजे. यामध्ये कृती दिलेली आहे. अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीत अडचणी निर्माण होतात यावर चर्चा करायची आहे. आपल्या मित्रांमध्ये किंवा शिक्षकांसोबत माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चर्चा करू शकता की अकार्यक्षम व्यवस्थापन असेल एखाद्या संस्थेचं. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच नाही तर यासारख्या अनेक बँका किंवा सहकारी संस्था असतील ज्यांचं मॅनेजमेंट चांगलं नाही, व्यवस्थापन चांगलं नाही, तर अशा संस्थांच्या बँकांच्या प्रगतीत अडचणी निर्माण होतात यावर चर्चा करायची आहे. तर अशा पद्धतीने हे झाल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या किंवा अडचणी. आता ह्या ज्या समस्या आहेत यावर काय उपाय आहेत, ह्या समस्या कशा दूर होऊ शकतात, तर ह्यावर उपाय दिलेले आहेत याच प्रकरणामध्ये. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्यांवर उपाय. ज्या समस्या पाहिल्यावर आपण 10 मुद्दे पाहिले, ते 10 मुद्द्यांवर कोणते उपाय योजले म्हणजे बँक प्रगती करू शकेल, विकास करू शकेल. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्यांवर उपाय दिलेले आहेत. पहिली उपाय दिलेला आहे भाग भांडवलात वाढ. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं काय केलं पाहिजे, भांडवलात वाढ केली पाहिजे, स्वतःचं भांडवल उभारलं पाहिजे. तर ते उभं कोण्या पद्धतीनं केलं जातं, जसं भाग व कर्ज रोखे विक्रीस काढले पाहिजेत. भाग भांडवल वाढवण्यासाठी सभासदांची मोहीम हाती घेतली पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त व्यक्ती सभासद कसे होतील या दृष्टीनं बँकेनं कार्यवाही केली पाहिजे, कार्य केलं पाहिजे. मग पहिला उपाय झाला भाग भांडवलात वाढ झाली पाहिजे, शेअर्स विकले पाहिजेत, कर्ज रोखे विकले पाहिजेत, सभासद संख्या वाढवली पाहिजे. दुसरा उपाय कर्ज मंजुरीत सुलभता आणली पाहिजे. मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज मंजुरी करताना राजकीय प्रभाव, वशिला, सरसकट कर्जाच्या प्रकरणांना मंजुरी असे न करता कर्जाची गरज, कर्ज परतफेड क्षमता, कागदपत्रांची पूर्तता, योग्य तारण इत्यादी गोष्टीचा अभ्यास करून कर्ज प्रकरणे मंजूर केली पाहिजेत. म्हणजे सुलभता आणली पाहिजे. कर्ज मंजुरीला वेळ नाही लागला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला, ऐऱ्या-गैऱ्या व्यक्तीला कर्ज परतफेड क्षमता नसताना कर्ज देऊ नये. त्याची सर्व बाबीचा विचार करून कागदपत्रांची छाननी करून लवकरात लवकर योग्य व्यक्तीला कर्ज मंजूर केलं पाहिजे. हा एक उपाय आहे. तिसरा उपाय विना विलंब कर्ज मंजुरी. कोणताही विलंब नसला पाहिजे. शेतकऱ्यानं मागितलं त्यावेळेस त्याला कर्ज मिळालं पाहिजे. कर्ज प्रकरणे तातडीने मंजूर करावी. कर्ज मंजुरीसाठी एक मुदत निश्चित केली जावी की इतक्या दिवसात कर्ज मंजूर होईल म्हणून, आणि बँकेनं मंजूर केलेली कर्ज प्रकरणे त्वरित देण्याची व्यवस्था करावी. म्हणजे विना विलंब कर्ज मंजुरी हा सुद्धा एक बँकेच्या प्रगतीचा उपाय आहे. चौथा उपाय थकबाकी वसुली. प्रत्येक बँकेची जर थकबाकी वाढतच गेली तर ती बँक डुबण्याची परिस्थिती निर्माण होते, बंद करण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणून वाटलेलं कर्ज जास्तीत जास्त कशा पद्धतीनं वसूल होईल यासाठी कार्य केलं पाहिजे. कर्जाची वसुली करताना राजकीय दबावाचा विचार न करता संस्थांकडील व व्यक्तींकडील थकबाकी वसुलीचा वेग वाढवला पाहिजे. राजकीय दबाव न जुमानता कायदेशीर मार्गाने थकीत कर्ज वसुली केली पाहिजे. म्हणजे जे व्यक्ती जर कर्ज भरण्यास तयार नसतील तर त्याचं जे तारण ठेवलेली जमीन असेल, सोन्या चांदीचे दागिने असतील, प्लॉट असेल, तर ते जप्त करूनसुद्धा म्हणजे कायदेशीर मार्गाचा उपयोग करूनसुद्धा कर्ज वसुली झाली पाहिजे. मग तिथे कोणताही राजकीय दबाव आला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीनं थकबाकी वसुलीला प्राधान्य दिलं पाहिजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं. पाचवी उपाय आहे कार्यक्षम व्यवस्थापन असलं पाहिजे. संचालक मंडळात सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग यांना सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून कार्यक्षम व्यवस्थापन होईल. प्रभावी व्यवस्थापनासाठी व्यवस्थापन समितीला शास्त्रशुद्ध व्यवस्थापन प्रशिक्षण द्यावे. म्हणजे संचालक मंडळसुद्धा जरी ते निवडून आलेले असले तरीसुद्धा त्यांना कसं सहकारी संस्थेचा कारभार करावा, निर्णय कसे घ्यावे याविषयीचं प्रशिक्षण त्यांना दिलं गेलं पाहिजे. अधिकाऱ्यांना दिलं गेलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून कार्यक्षम व्यवस्थापन वर्ग तयार होईल. पुढचा उपाय ठेवी वाढविणे.
बँकेने आपल्या ठेवीत वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी उत्पादक, व्यापारी, सामाजिक, शैक्षणिक संस्था यांच्याकडून जास्तीत जास्त ठेवी गोळा कराव्यात. तसेच ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आकर्षक ठेव योजना सुरू कराव्यात. म्हणजे ठेवी किंवा डिपॉझिट कोण्या पद्धतीनं आपल्या बँकेचं वाढवता येईल आपल्याला, ते सर्व उपाय मध्यवर्ती बँकेने योजले पाहिजेत. कर्जावर कमी व्याजदर असावा. आपल्या जवळच्या आलेल्या ठेवी जर जास्तीत जास्त कर्ज वाटल्या गेलं तर बँकेला नफा होईल. तर कर्ज कसं घेईल कोणी, तर त्यासाठी व्याजदर कमी असणं अत्यंत आवश्यक आहे. तर कर्ज देतानाचा जो व्याजदर आहे तो बँकेनं कमी केला पाहिजे इतर बँकांच्या तुलनेत. आणि कर्ज मंजूर रकमेतून अवाजवी रक्कम कपात करू नये. ही फी, ती फी, प्रोसेसिंग फी वगैरे, तर हे सर्व ज्या अवाजवी फी असतात त्या कमी केल्या पाहिजेत. हा सुद्धा एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीवर उपाय सांगता येईल, कशी झाली पाहिजे म्हणून. 8वा उपाय आहे, राजकीय दबावापासून या बँका दूर असल्या पाहिजेत. बँकेच्या दैनंदिन कार्यात व्यवस्थापकाने संचालकांना राजकीय हस्तक्षेप करू देऊ नये. बँकांनी राजकीय दबावाला बळी न पडता गरजू आणि अर्थक्षम संस्थांनाच कर्ज द्यावी. कर्जाचे वाटप करताना बँकिंग तत्त्वे आणि रिझर्व्ह बँक तसेच सहकार खात्याने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. म्हणजे जरी एक संचालक मंडळ राजकीय असलं तरीसुद्धा जो मॅनेजर असतो, व्यवस्थापक असतो, त्यांनी संचालक मंडळापासून दैनंदिन कामकाज दूर ठेवलं पाहिजे. राजकीय व्यक्तींना किंवा त्यात समावेश करून घेऊ नये दैनंदिन कामकाज करताना, निर्णय घेताना. तर अशा पद्धतीने राजकीय दबावापासून दूर ह्या बँका झाल्या पाहिजेत. 9वा उपाय, परिणामकारक देखरेख व नियंत्रण. ज्या जिल्ह्याभरातील सहकारी संस्था असतात त्यांचे कार्य, कर्ज वापर याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी बँकेनं आपले तपासणी अधिकारी वर्ग यांच्या संख्येमध्ये पुरेशी वाढ केली पाहिजे, जेणेकरून परिणामकारक नियंत्रण राहू शकेल. वाटलेलं कर्ज त्याच कामासाठी उपयोगात येते की नाही हे पाहणं शक्य होऊ शकेल. आणि 10वा उपाय दिलेला आहे, समतोल विकास. प्रत्येक जिल्ह्यामधील सर्व भागाचा संस्थांचा समतोल विकास होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांनी जिल्ह्यातील सर्व भागात सहकारी पतपुरवठा संस्थांना योग्य प्रमाणात कर्ज वाटप केलं पाहिजे. म्हणजे एखाद्या तालुक्यात खूप प्रमाणात कर्ज वाटप आणि दुसऱ्या तालुक्यात खूप कमी प्रमाणात कर्ज वाटप, तर असं होता कामा नये. जिल्ह्यामधील सर्व भागांमध्ये सर्व सहकारी संस्थांमध्ये समतोल पद्धतीनं कर्ज वाटप झालं पाहिजे. अशा पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व गरजेनुसार जिल्ह्यात शाखा विस्तार करून बँकिंग क्षेत्रासंबंधी आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात बँकिंग सेवा उपलब्ध होतील आणि जिल्ह्यातील सहकार चळवळीचा समतोल विकास शक्य होईल. अशा पद्धतीनं ज्या समस्या किंवा अडचणी येतात प्रत्यक्ष कार्यामध्ये त्या जर दूर केल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं, तर ही बँक गतवैभव किंवा नवीन विकासाचा मैलाचा दगड पार करू शकेल यात शंका नाही. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी एक कृती दिलेली आहे. तुमच्या परिसरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला भेट देऊन बँकेच्या दैनंदिन समस्या जाणून घ्या आणि त्यावर उपाय सुचवा. आपल्या परिसरातली जी चौटा भागातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे त्या बँकेचा दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी याच्या अगोदरची कृती होती. ते पाहत असताना या बँकेला कोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी बँकेनं काय उपाय योजले पाहिजेत यासाठी कृती नंबर 3 तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी त्रिस्तरीय पतपुरवठा रचना भारतामध्ये मॅक्लेगन समितीच्या शिफारशीनुसार सुरू झाली होती, त्यातला दुसरा स्तर, पहिला स्तर पाहिला आपण नागरी सहकारी बँक आणि दुसरा स्तर आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तर हा 2 नंबरची बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ज्यांना आपण मध्यस्थ असं सुद्धा म्हणतो, राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक पतपुरवठा संस्था यांच्यामध्ये दुवा साधणारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. तर त्याचं आपण कार्य, अर्थ, व्याख्या, अडचणी आणि त्यावर उपाय एवढे मुद्दे आपण या प्रकरणामध्ये शिकलो. महत्त्वाचं प्रकरण आहे बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीनं. तर अशा पद्धतीनं हे 7वं प्रकरण आपलं आजच्या या व्हिडिओ क्रमांक 2मध्ये संपलं. कालचा एक व्हिडिओ आणि आजचा दुसरा व्हिडिओ, अशा पद्धतीनं 2 व्हिडिओमध्ये आपण हे प्रकरण पूर्ण केलं. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.